म्हणजे आपण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत गेलो किंवा ग्राउंडवरच्या एरियात गेलो तरी एका बाजूला भाजपाला मानणारा, देवेंद्रजींना मानणारा वर्ग आणि दुसऱ्या बाजूला ह्या भागात प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे नागरिक, असे सर्वच मिळून ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि अतिशय म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नागरिकांना मिळतोय. काही ठिकाणी तातवड्यामध्ये STP नाही आहे. सर्व्हिस रोड जो वाकड तातवडे पुनवळ्यात आहे तो आहे. तातवडे पुनवळे वाकडचे अंडरपास आहेत. म्हणजे कामं खूप आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सुविधा करतोय त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नागरीकरण पण होत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यांची चालू कामं आहेत. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांची कामं आहेत, मोठमोठ्या हायराईज टँक, पाईपलाईन पाण्याची. आज 27-28 DP रोड चालू आहेत. CBSEच्या धर्तीवर पहिल्यांदा पिंपरी शहरात कुठे स्कूल झाल्यासून तर माझ्या या प्रमाणात झाला. प्रचार कसा सुरू आहे उमेदवारांचा आपण त्याची माहिती घेतो. माझ्या सोबत आहेत पिंपरी चिंचवड मधील एक दिग्गज आणि मोठं नाव राहुल कलाटे, ज्यांच्या भोवती पिंपरी चिंचवडचं राजकारण फिरतं असे राहुल कलाटे हे प्रभाग क्रमांक 25 मधून उभे आहेत. दादा, कसा प्रचार सुरू आहे, काय नागरिकांचा प्रतिसाद सध्या मिळतोय? प्रचार अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि नागरिकांचा फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. म्हणजे आपण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत गेलो किंवा ग्राउंडवरच्या एरियात गेलो तरी एका बाजूला भाजपाला मानणारा, देवेंद्रजींना मानणारा वर्ग आणि दुसऱ्या बाजूला ह्या भागात प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे नागरिक, असे सर्वच मिळून ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि अतिशय म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नागरिकांना मिळतोय. नागरिक काय बोलतात तुम्हाला भेटल्यानंतर? नागरिक आजपर्यंत झालेली कामं भविष्यात आपण आपल्याकडनं त्यांना करून घ्यायची कामं ह्याचा कुठेतरी चांगला संवाद होतो आणि चांगले 1-1 तास 2-2 तास सुद्धा नागरिक खूप छोट्या छोट्या विषयावर बोलतायत. वेगवेगळ्या सोसायटीत गेल्यानंतर वेगवेगळे प्रश्न आहेत. मी तातवड्यात गेले थोडे वेगळे प्रश्न आहेत, वाकडला आले थोडे वेगळे प्रश्न आहेत, पुनवळ्यात वेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि या सगळ्यांची सांगड आणि मी मागच्या 8-9 वर्षापासून ह्या भागातला नगरसेवक म्हणून जी कामं करतोय ती झालेली कामं आणि त्यावेळेस झालेली कामं आणि आज परत त्यांना पुढे अपेक्षित असलेली कामं, तर ह्याचा चांगला सुसंवाद त्यांच्यामध्ये माझे ऑलरेडी होता आणि आजही होतोय. दादा, महापालिका सभागृह तुमच्यासाठी नवीन नाही, विधानसभा निवडणूक तुम्ही लढवल्या, महानगरपालिकेमध्ये तुम्ही गेलेले आहेत ऑलरेडी, तर असे कुठले कामं आहेत की यावेळेस निवडून गेल्यानंतर प्राधान्यक्रम त्याला द्यायचा आणि ते सोडवायचे? नाही, ह्या भागात एक ऑडिटोरियमचं काम माझ्याकडनं तसं राहिलंय. काही ठिकाणी तातवड्यामध्ये STP नाही आहे. सर्व्हिस रोड जो वाकड तातवडे पुनवळ्यात आहे तो आहे. तातवडे पुनवळे वाकडचे अंडरपास आहेत. म्हणजे कामं खूप आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सुविधा करतोय त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नागरीकरण पण होत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यांची चालू कामं आहेत. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांची कामं आहेत, मोठमोठ्या हायराईज टँक, पाईपलाईन पाण्याची. आज 27-28 DP रोड चालू आहेत. CBSEच्या धर्तीवर पहिल्यांदा पिंपरी शहरात कुठे स्कूल झाल्यासून तर माझ्या या प्रमाणात झाली. बॅडमिंटन स्टेडियमचं काम सुरू आहे, ते अंतिम टप्प्यात आहे. खूप मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात कामं करायची आहेत. काल परवा तुम्ही भाषण करताना असं बोलले की कलाटे म्हणजे कमळ, वाकड म्हणजे कमळ, काय याचा काय अर्थ? ह्याचा अर्थ तुम्हाला 15 तारखेला कळेल आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी याचं उत्तर लोकांना मिळेल. नक्कीच दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रचार सध्या सुरू आहे, त्या प्रचारातून मी थोडीशी त्यांची वेळ घेतली. त्यांचं मत असं आहे की 15 तारखेला तुम्हाला वाकड म्हणजे कमळ, कलाटे म्हणजे कमळ हे काय असतं मी पुन्हा एकदा दाखवून देऊ. हा परिसर काय माझ्यासाठी नवीन नाही, काम केले आणि काम करत राहू असा शब्द राहुल कलाटे यांनी आपल्याशी बोलताना दिलाय. पुन्हा एकदा सभागृहात जाऊन या प्रभागातील, या परिसरातील ज्या काही समस्या असतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं राहुल कलाटे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पिंपरी चिंचवड.